खासदार संजय राऊत बोलतात, हे तिथे जाऊ. अनेक म्हणजे या विधानाचे अनेक तुम्हाला अर्थ आठवत काढले आहेत. असेल. विराट कोहलीनेही म्हटलं आहे की दाढीतले केस 2-4 केस टिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली, निवृत्तीची वेळ आली. आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक रोखोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहेत सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. नाही, पण अमित शहानी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे, आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं. नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. कोणी काय करायचा, कोणी निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं. अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहे. आशिष शेलार यांनी बोला, हिंदी में बोलिए. हिंदी में जानना चाहेंगे सर कि आपने कहा है कि मनसे और शिवसेना साथ में इलेक्शन लड़ रही है और ये कांग्रेस जो है वो इसमें नहीं रहेगी, किस तरीके से बात? मैंने ये नहीं कहा कि मनसे और शिवसेना एक साथ चुनाव लड़ रही है. मैंने ये कहा है कि लोगों का दबाव है, भारी दबाव है, प्रेशर है कि शिवसेना और मनसे एक साथ आकर लोकल बॉडीज के चुनाव लड़े, खास करके मुंबई महानगर पालिका. जबरदस्त प्रेशर है. आपने 5 जुलाई को देखा होगा जब बरेली में उद्धव जी और राज ठाकरे जी का एक साथ जो विजय रैली हो गई, उसमें आपने देखा होगा. हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है. हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी. ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है, ये दोनों आघाड़ी. अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं. इसके लिए हमको स्थानिक लोगों पर छोड़ना चाहिए, लेकिन हमारे पे दबाव है. लोगों की इच्छा है, लोगों की मांग है. अगर मुंबई को बचाना है, मुंबई पे मराठी मानुस का अधिकार हमको रखना है, तो राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी को एक साथ आकर चुनाव लड़ना होगा. ये लोगों की मानसिकता और दबाव जरूर है. राज ठाकरे जो कह रहे हैं कि उन्होंने किया हुआ था कि अब युति की बात नहीं करेंगे, इस चीज को किस तरीके से देखते हो? नहीं, देखिए ऐसा है कि राज ठाकरे जी के अपने काम करने की एक अलग स्टाइल है. हम खुलकर बोलते हैं, वो खुलकर नहीं बोलते होंगे, लेकिन आने वाले समय में आपको पता चलेगा क्या हो रहा है. लेकिन राउत साहब, पृथ्वीराज चौहान कहते हैं 75 इयर्स होने के बाद कहीं ना कहीं विश्राम करने की जरूरत है. किस तरीके से देखते हो? ये इशारा जो है डायरेक्टली हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ है.